जर तुमच्या मित्राचा बर्थडे असेल किंवा तुमच्या गर्लफ्रेंडचा किंवा तुमच्या बॉयफ्रेंडचा जर वाढदिवस जर असेल तर तुम्ही अशा प्रकारचे वेगवेगळे इमेज असतील ते क्रिएट करून ते स्टोरीला किंवा व्हॉट्सअप स्टेटसला ते ठेवू शकता आणि अशा प्रकारचे इमेज आहेत तुम्ही फक्त एकाच मिनिटाच्या आत आहे ते एआयच्या मदतीतून ते क्रिएट करू शकता। याची संपूर्ण प्रोसेस आहे ती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। यासाठी फक्त आपला व्हिडिओ आहे तो तुम्हाला लास्टपर्यंत पाहायचा आहे। सगळ्यात पहिले तर आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारची बेल आयकॉन प्रेस करा अजिबात विसरू नका, म्हणजे मी इथून पुढचे व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येऊन जाईल। यासाठी आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊया आणि सर्व काही डिटेल्स मध्ये असेल ते जाणून घेऊ। तुम्हाला सुद्धा येते तशा प्रकारचे तुमच्या गर्लफ्रेंडची किंवा बॉयफ्रेंडची किंवा तुमचे फोटो क्रिएट करायचे असतील तर एकदम सिंपल आहे। फक्त जी प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे ही संपूर्ण तुम्हाला लास्टपर्यंत नक्की पाहिजे आणि तुम्हाला हे प्रॉम्प्ट कुठे भेटतील हे व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ विदाऊट स्किप करता पाहायचा आहे। सगळ्यात पहिले तर काय अशा प्रकारचे फोटो बनवण्यासाठी तुम्हाला ChatGPTचा उपयोग करावा लागेल। जसं की आता मी ChatGPT असेल ते इथून ओपन केलेली आहे, त्यानंतर प्लस बटनवर इथे क्लिक करा आणि क्रिएट इमेजचा ऑप्शन तुम्हाला इथे बघायला भेटेल। बघू शकता हा ऑप्शन सिलेक्ट करा आणि त्यानंतर प्लस बटनवर क्लिक करा आणि फोटो मध्ये जाऊन तुम्हाला इथे फोटो 4 ते 5 सिलेक्ट करून घ्यायचे आहेत। जसं की आता बघू शकता इथे मी फोटो सिलेक्ट करतो अशा प्रकारे आणि अशा प्रकारे 4 ते 5 तुम्ही फोटो असतील ते सिलेक्ट करून घ्यायचे आहेत। ही गोष्ट लक्षात ठेवा कारण की अशा प्रकारचे फोटोज बनवण्यासाठी 4 ते 5 फोटोज लागणार आहेत। जसं की रँडमली मी 4 फोटो आहेत ते सिलेक्ट केलेले आहेत, त्यानंतर पूर्ण फोटोज आहेत ते अपलोड होऊन द्यायचं आहे, थोडंसं लोडिंग घेत आहे आणि त्यानंतर खाली मी तुम्हाला एक प्रॉम्प्ट देणार आहे। जसं की आता बघू शकता इथे मी प्रॉम्प्ट आहे तो पेस्ट करतो। हा प्रॉम्प्ट आहे तो तुम्हाला मी देणार आहे आणि हा प्रॉम्प्ट तुम्हाला कुठे भेटेल हे व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करता पहा। त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला फक्त सेंड बटनवर क्लिक करा। त्यानंतर सेंड बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचा सुद्धा इमेज आहे तो बघू शकता अशा प्रकारे क्रिएट व्हायला स्टार्ट होणार आहे। जसं की आता बघू शकता ते इमेज आहे तो आपला क्रिएट इमेज होत आहे। आता तुम्हाला हे प्रॉम्प्ट भेटतील कुठे, हे प्रॉम्प्ट तुम्हाला 2 ठिकाणी ते भेटणार आहेत। सगळ्यात पहिले तुम्हाला हे प्रॉम्प्ट आहे तो व्हॉट्सअपच्या आपला मेन जो की चॅनल आहे त्याच्यावर तुम्हाला बघायला भेटणार। दुसरी गोष्ट आपल्या टेलिग्रामचा मेन जो की चॅनल आहे तिथे सुद्धा तुम्हाला हे 2 प्रॉम्प्ट्स आहेत ते बघायला भेटतील। असं नाही तुम्हाला सर्व प्रॉम्प्ट्स जे की असतील ते दोन्हीकडे सुद्धा बघायला भेटतील। भरपूर प्रॉम्प्ट्स जे की आहेत ते तुम्हाला फक्त इथे टेलिग्रामवर बघायला भेटतील आणि व्हॉट्सअपवर सुद्धा मी अपलोड केलेले आहेत, त्यामुळे व्हॉट्सअपला सुद्धा जॉईन करून घ्या। टेलिग्रामची सुद्धा लिंक दिली सगळीकडे तुम्ही मला जी काही फॉलो जॉईन करून घ्या, कारण की कसं असतं की प्रत्येक सोशल मीडियाच्या ॲपवर प्रत्येक जी काही असतील प्रॉम्प्ट असतील किंवा काही गोष्टी असतील ते मी अपलोड करत असतो। जसे इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला करून घ्या। त्यानंतर व्हॉट्सअपचा आपण नवीन चॅनल चालू केला आहे त्याला सुद्धा इथे तुम्ही लवकरात लवकर जाऊन आहे ते सबस्क्राईब नक्की करा आणि आपलं जे की मेन इंस्टाग्रामचं पेज आहे त्याची लिंक खाली दिली आहे त्यावर क्लिक करा आणि इंस्टाग्रामचं जे की आपलं पेज आहे त्याला फॉलो करा, टेलिग्रामला जॉईन करून घ्या। सर्व गोष्टी आहेत ते तुम्हाला तिथे एकदम फ्रीमध्ये ते बघायला भेटतील। आता आपला इमेज कशा प्रकारे क्रिएट होतोय ते तुम्हाला मी सांगतो, कारण की आता जास्त करून प्रोसेसिंग घेत आहे, कारण की याला इंटरनेट जर फास्ट असेल तर लगेच होतो, त्यामुळे विदाऊट स्किप करतो थोडासा व्हिडिओ। तर आता मी तुम्हाला सांगतो कशा प्रकारे ते फोटो क्रिएट होतात। आता बघू शकता आपला इमेज आहे तो अशा प्रकारे तो क्रिएट झालेला आहे। बघू शकता दिसायला सुद्धा एकदम खतरनाक इमेज आहे ते दिसत आहे आणि अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे ते क्रिएट करू शकता, मुलींचे करू शकता किंवा तुमचे जर करायचे असेल तर तुम्ही करू शकता आणि सेव्ह बटनवर ते क्लिक करून याला सेव्ह सुद्धा आहे तुमच्या गॅलरीमध्ये ते करू शकता आणि अशा प्रकारचे इमेज क्रिएट करून तुम्ही व्हॉट्सअप स्टेटस इंस्टाग्राम स्टोरला ते ठेवू शकता आणि दिसायला सुद्धा एकदम खतरनाक आहे। जसं की आता मी गॅलरी जर इथून ओपन केली तर गॅलरीमध्ये सुद्धा ती इमेज बघू शकता अशा प्रकारचे बघू शकता अशा प्रकारे तुम्ही इमेज आहे ते क्रिएट करू शकता। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा। चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग आणि मजेशीर अशा व्हिडिओमध्ये।